राज्यात मनाचा थरकाप उडविणारी घटना घडली असून या तीन तिघाडा आणि कान बिघाडा सरकारच्या काळात महिला मुली सुरक्षित नसून बदलापूर, पुणे तसेच महाराष्ट्रातील माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ वाघोलीत बुधवारी सायंकाळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला। महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारच्या निषेधार्थ नागरिकांनी घोषणा दिल्या। बदलापूर घटनेतील नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, नको आम्हाला भिक्षा, हवी सुरक्षा, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करून तलाठी कार्यालयात ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोबाईलचा टॉर्च लावत पायी मोर्चा काढला। राज्यातील महिला आणि मुली या सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत, त्यांची सुरक्षा करता येत नाही, तर सरकारमधील राज्यकर्ते यांनी बांगड्या घालाव्यात असं म्हणत महिलांनी बांगड्या दाखवत निषेध केला। यावेळी आमदार अशोक पवार, सुजाता पवार, संदीप गोते, वसुंधरा उबाळे, मीनाकाकी सातव, जयश्रीताई सातव, ज्योती सातव, बाळासाहेब सातव, शिवलास उबाळे, राजेंद्र पायगुडे, ओंकार तुपे, प्रकाश जमधणे, इतर कार्यकर्ते, नागरिक निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांना देहांताची शिक्षा दिली, कुठलीही कोर्टाची निर्णयाची वाट पाहिली नाही आणि हे सरकार या मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी एक समिती नेमतंय। म्हणजे ही समिती किती दिवस लावणार? समितीमुळं त्या कार्यकर्त्याला, जो कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्या कार्यकर्त्याला भय मिळणार आहे आणि अनेक दिवस तो आयुषमध्ये, जेलमध्ये का होईना निवांत जगणार आहे। अशा नराधमाला या चौकात आणलं पाहिजे आणि अशांना माता भगिनीच्या हाताने त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे, तर त्या गुन्हेगारावर वचक बसत। म्हणून या सरकारने लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यावा, नाहीतर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। भारत देशामध्ये सुद्धा याचे प्रतिसाद उमटायला लागले। संपूर्ण जगामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक त्या ठिकाणी खराब व्हायला लागला। महाराष्ट्राचे मान शर्मेने खाली जावं लागली। त्यामुळं ह्या सरकारचा काढावा तेवढा निषेध या ठिकाणी थोडाच आहे। बांधवांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला, आम्हाला आता आपलं संरक्षण आपल्यालाच करायला पाहिजे। महिलांना सुद्धा आता गव्हर्नमेंटने या मी ठिकाणी सांगू इच्छितो, महिलांना सुद्धा या ठिकाणी शस्त्र परवाना बाळगण्यासाठी परवानगी द्यावी, अशी या ठिकाणी आपण सरकारला या ठिकाणी या निमित्तानं एक मागणी करूया आणि या ठिकाणी आपण या सरकारचा निषेध करू। त्यानंतर मान्यवर या ठिकाणी भारत देशाला आपण सर्वांनीच मातेचा दर्जा दिलेला आहे आणि ह्या देशामध्ये एका महिलेवर अत्याचार होतो, एखाद्या छोट्या बालकावर अत्याचार होतो, हा अतिशय निषेध करण्यासारखाच आहे। आणि हे सगळं घडत असताना शासनाची कुठल्याही प्रकारची भीती या ठिकाणी लोकांना राहिलेली नाही आहे। शासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे, शासनाला याचं गांभीर्य नाही आहे। हे गांभीर्य शासनाने घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं की छत्रपतींनी देखील परस्त्रीला आपण मानसन्मान केलेला आहे, एक स्त्रीचा मानसन्मान दिला आहे आणि छत्रपतींच्या जीवावरती किंवा हिंदूवरती एक इथे राजकारण केले जातं आणि त्याच शिवाजी महाराजांच्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नसेल, बालक सुरक्षित नसेल, तर अतिशय विकृती असणारा हा वागणं आहे आणि ह्या वागण्यावरती सरकारचा निषेध झाला पाहिजे आणि सरकारने निषेध होण्यापेक्षाही त्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, असं आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने मी या ठिकाणी सांगते। आणि मला असं वाटतं की त्याला फाशी नाही तर भर रस्त्यात त्याचं मुंडकं छाटून ते वेशीला टांगलं पाहिजे, असं या ठिकाणी मला वाटतं। आणि सरकारचा मी जाहीरपणे सगळ्या महिलांच्या वतीने, सगळ्या लोकांच्या वतीने, तमाम जनतेच्या वतीने निषेध करते आणि या ठिकाणी थांबते। त्या मुलीसाठी आपण सगळेजण एकत्र आलो। सरकारची तर लायकीच नाही आहे की त्यांच्यावरती आपण काय बोलावं। आज ज्या मुलांनी ही घाणेरडी घटना केली त्याला शिक्षा देण्याची पूर्णपणे अधिकार त्या मुलीच्या कुटुंबाचा आहे। जेव्हा त्या मुलाला ते कुटुंब शिक्षा देईल तेव्हा त्यांच्या फाटलेल्या हृदयाला कुठंतरी उलगर बसत असं मला वाटतं आणि ही शिक्षा देण्याचा अधिकार सरकारने द्यावा, पण सरकारच विकलेलं आहे, त्याच्यामुळे सरकारकडून आपण कुठली मागणी करू शकत नाही। मुलींच्या मनगटामध्ये इतकी ताकद भरा, प्रत्येक स्त्रीला मी सांगते इथं उपस्थित असलेल्या मुलीच्या मनगटामध्ये इतकी ताकद भरा। दानपट्टा असू देत, चाकू असू देत, तलवारबाजी असू देत, पट्टादाना असू देत, तंगडी पाडून असू देत किंवा कॅप्टात लात असू देत, ह्या अशा प्रकारच्या ज्या डावपेच आहेत ते मुलींना शिकवले पाहिजेत आणि त्या शिक्षणातून मुलींचे मनगटात एवढी ताकद पाहिजे की लोळत आलं पाहिजे
पण वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की ज्या मुलीला काहीच कळत नाही, जिला त्यातलं ज्ञान नाही, नॉलेज नाही, अशा मुलीवरती आणि परत तुम्ही शाळेत मुलगा ठेवला आहे मुलींना नाही आणण्यासाठी. लाज वाटते अशा गोष्टीची की मुलींसाठी तुम्ही अरे स्त्री ठेवा ना, एखादी मुलगी ठेवा, एखादी बाई ठेवा त्यांची केअर करण्यासाठी. तुम्ही मुलींसाठी जर पुरुषाला नेमत असेल तर याच्यापेक्षा घाणेरडी गोष्ट कुठलीच नाही आहे. आणि आत्ता आपण हा जो निषेध केला असा संपूर्ण भारतात हा वणवा पेटलेला आहे आणि ह्या गोष्टी असंख्य आणि वारंवार घडतायत. अशी एक शिक्षा सरकारने दिली पाहिजे की ती शिक्षा बघून सगळ्यांचं अंतकरण हल्लं पाहिजे की ही घटना घडायचं आहे, त्याला कळायला पाहिजे की बाबा हे असं कृत्य केलं तर एवढी मोठी शिक्षा दिली जाते. आपण फक्त काय करू शकतो, दुःख व्यक्त करू शकतो, आरडाओरडा करू शकतो, पाठिंबा देऊ शकतो, जमा होऊ शकतो, पण ज्याच्यावर बेततं त्यालाच ते कळतं, त्यांच्या घरातल्या कुटुंबाला ते कळतं आणि ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त त्या कुटुंबाला आहे. मी आज सरकारचा निषेध करते, त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरात बसावं. बदलापूर येथे ज्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला किंवा जी काही घटना घडली, या घटनेचा आम्ही वाघोली गावाच्या वतीने संपूर्ण आमच्या ग्रामस्थ NTV न्यूज मराठी, पुणे.